जय लक्ष्मी माता. श्री काशीखंड कथासार अध्याय 9. ग्रहपत्याग्नीची जन्मकथा. श्वेतकेतू आख्यान. श्री गणेशाय नमः. विमान आकाशमार्गाने पुढे जात होते तेवढ्यात एक देदीप्यमान लोक दृष्टीस पडला. त्याच्या प्रखर तेजाने शिवशर्म्यांचे डोळे दिपले. त्या लोकांची माहिती सांगताना विष्णुदूत म्हणाले, ही अग्निपुरी आहे. इथे कृषा म्हणजे 2 मस्तके असलेला अग्नी राज्य करतो. हा अद्भुत असा तेजस्वी आहे. याचे महात्म्य युगानुयुगे अबाधित आहे. हा 33 कोटी देवांमध्ये अग्रणी आहे. याला देवांचे मुख म्हणतात. यज्ञाग्नी जे जे द्रव्य देवांप्रित्यर्थ अर्पण केले जाते ते याच्या योगाने देवांना मिळते व ते तृप्त होतात. अशा प्रकारे हा यज्ञ नारायण लोकांना सुखकारक होत असला तरी महाप्रलयकाळी त्रैलोक्याला आपल्या दाहकतेने परम दुःख देतो. हा सर्व व्यापक आहे, परोपकारी आहे. हा सर्व जीवांना उष्णता रूपाने सांभाळतो. हा अन्नपचन करतो, प्राणधारणा करतो व घरोघरी दीपज्योतीच्या रूपाने प्रकाश देतो. हा लोकांना अनेक प्रकारे मदत करतो. जे याची पूजा करतात त्याच्या इष्ट कामना पूर्ण होतात. याला 4 वर्ण आहेत. हा उत्तम, मध्यम व कनिष्ठ असा त्रिविध स्वरूपी आहे. हा अत्यंत पवित्र असून अशुद्ध वस्तूला शुद्ध करणारा आहे. अग्निपरीक्षेने सर्व पापे व दोष दग्ध होतात. सात्विक, राजस व तामस या गुणांप्रमाणे याची 3 रूपे असतात. शंकराच्या तृतीय नेत्रात हाच असतो. हा सर्व भक्षण करतो तरीही निर्दोष आहे. शिवशर्म्यांनी विचारले, अग्नीला एवढे सामर्थ्य व श्रेष्ठ पद कसे प्राप्त झाले? याने कोणते तपसाधना केले? याला कोणता मंत्र सफल झाला? विष्णुदूत म्हणाले, द्विजोत्तमा, पूर्वी वैश्वानर नावाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण होते. ते सदाचार संपन्न व सुशील होते. ते वैश्वदेवांना उद्देशून नित्य होम हवन करायचे. सुशिष्मती या त्यांच्या पत्नी. त्या महापतिव्रता व सुलक्षणी होत्या. त्या आपल्या पतींची मनोभावे सेवा करायच्या. त्यांच्या सेवेने वैश्वानर ब्राह्मण अतिशय संतुष्ट झाले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही माझी उत्तम सेवा करता, देवांची, ब्राह्मणांची व अतिथींचीही सेवा करता. या तुमच्या आचरणाने मी प्रसन्न झालो आहे. तरी तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या. त्या म्हणाल्या, स्वामी, मला शिवजींसारखा तेजस्वी पुत्र हवा. त्यांचे मागणे ऐकून वैश्वानर स्तब्ध झाले. ते मनोमन विचार करू लागले. शुचिस्मतींना हा काय वर मागितला? भगवान शंकर अद्वितीय आहेत. त्यांच्यासारखा पुत्र आपल्या नशिबी कुठून असणार? अर्थात यांची इच्छा आपण कशी पूर्ण करणार? ते चिंतामग्न झाले. शेवटी त्यांनी काशीला जाऊन शिवजींनाच प्रसन्न करून घेण्याचे ठरवले. ते भार्यांना घेऊन वाराणसीकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक शुभशकुन झाले. काशीत प्रवेशल्यावर वैश्वानर आणि शुचिस्मतींना गंगेत स्नान केले. नित्यकर्मे उरकून ते दाम्पत्य देवदर्शनास निघाले. देहली गणेशांचे दर्शन घेऊन ते आशाविनायकांच्या मंदिरात प्रवेशले. वैश्वानरांनी त्यांची पूजा केली. मग त्यांचे भावपूर्ण स्तवन केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विनायकांनी त्यांना तुमचे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. काळभैरव, दंडपाणी, भवानी व अन्य देवतांची पूजा करून त्या दोघांनी विश्वेश्वरांचे दर्शन घेतले. काशीमध्ये असंख्य शिवमंदिरे आहेत. त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी आपण नेमकी कोणाची आराधना करावी हेच त्यांना कळेना. त्यांनी त्वरित सिद्धी देणाऱ्या वीरेश्वर शिवलिंगाची उपासना करण्याचे ठरवले. मग त्या दोघांनी विश्वेश्वरांची वर्षभर भक्तिपूर्वक सेवा आराधना केली. एके दिवशी वैश्वानर आपल्या पत्नीसह वीरेश्वरांची पूजा करत होते तेव्हा भगवान शंकर दिव्य तेजरूपाने प्रकट झाले. ते पाहून उभयता भयभीत झाली होती, पण तरीही त्यांनी शिवजींना वंदन केले. त्या प्रभूंनी त्यांना अभय दिले. तुमची इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. त्यामुळे आनंदित झालेल्या त्या दोघांनी त्यांची अपार स्तुती केली. त्यावेळी त्यांना विश्वेश्वर शिवलिंगात एक दिव्य बालकाचे दर्शन झाले. त्याला पाहून ती दोघे धन्य धन्य झाली. इच्छित वरप्राप्ती झाल्यावर वैश्वानर आपल्या घरी परतले. काही दिवसांनी शुचिस्मती गरोदर राहिल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यावेळी त्या बालकाला वंदन करण्यासाठी व त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक देव, देवता, मातृका, अप्सरा व ऋषी वैश्वानरांच्या घरी आले. त्यांनी त्या सर्वांचा यथायोग्य मान सन्मान केला. ब्रह्मदेवानी त्या बालकाचे जातक वर्तवले. त्याचे
ग्राहपत्याग्नी असे नाव ठेवले. हा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. वैश्वानरांनी पुत्रजन्मप्रीत्यर्थ अपार दानधर्म केला. दिवसामागून दिवस जात होते. ग्राहपत्याग्नी 5 वर्षाचा असताना वैश्वानरांनी त्यांचे व्रतबंधन केले. तो अतिशय विद्वान होता. त्याने 9व्या वर्षी सर्व कलाविद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केले. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद वैश्वानरांच्या घरी आले. त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला व आपल्या पुत्राला त्यांच्या चरणावर घातले. त्यांनी त्याला प्रेमाने जवळ बसवले. उत्सुकतेने त्याची सामुद्रिक लक्षणे पाहिली व म्हणाले, वैश्वानर, हा तुमचा पुत्र सर्व शुभलक्षणाने युक्त आहे. हा मोठा शिवभक्त होईल, पण 12व्या वर्षी याला विजेपासून धोका संभवतो, तरी सावध राहा. भविष्य सांगून नारद निघून गेले. नारदांचे भाषण ऐकून वैश्वानर व सुचिस्मती यांच्यावर जणू वज्रघातच झाला. ती दोघे चिंतेने आक्रोश करू लागले. तेव्हा ग्राहपत्याग्नीने त्यांना धीर दिला, त्यांचे सांत्वन केले व म्हणाला, तुम्ही रडू नका, चिंताही करू नका. आपण भगवान शंकराचे भक्त आहोत आणि यमराज शिवभक्तांच्या वाटेला जात नाहीत, हे तुम्हाला माहीतच आहे. मी शिवप्रसादाने जन्मलो आहे, मग माझ्या मरणाचे भय का बाळगता? मी तुम्हाला कथा सांगतो, ऐका. पूर्वी श्वेतकेतू म्हणून एक निष्ठावान शिवभक्त होते. ते शिवजींची पूजा करत असताना यमदूतांनी त्यांच्यावर पाश टाकले. तेव्हा गणपतीने ते पाश तोडून टाकले आणि मुद्रलाने झोडून त्या दूतांना ठार केले. हे वृत्त कळताच यमराज रेड्यावर बसून त्वरेने तेथे आले आणि आता मला कोण अडवतो अशी गर्जना करून त्यांनी श्वेतकेतूंवर पाश टाकला. ही त्यांची आगळीक पाहून कार्तिक स्वामी संतापाने त्यांच्या अंगावर धावले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना ठार केले. त्यानंतर गणपतींनी यमलोकावर स्वारी करून ते नगर पार उद्ध्वस्त केले. यमगणांचा नाश करून तेथील नरकात खितपत पडलेल्या सर्व जीवात्म्यांना मुक्त केले आणि सर्वत्र आगी लावून विश्वकर्म्यांनी रचलेली ती संपूर्ण यमपुरी जाळून भस्मसात केली. मग ते शिवजींपाशी आले. त्यांना आपला पराक्रम सांगितला. ते वृत्त ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी श्वेतकेतूंचे मृत्युंजय असे नाव ठेवले. यमदूतांनी हा सर्व प्रकार सूर्यदेवांना कळवला. तेव्हा त्यांना फारच दुःख झाले. ही घटना त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितली. त्यावेळी आता सृष्टी व्यवस्था कोलमडणार या कल्पनेने त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली. त्या संतापलेल्या शिवजींपुढे जाण्याचे धैर्य नसल्यामुळे त्यांनी सहस्त्र वर्षे त्यांची आराधना केली. त्या आराधनेने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, प्रभू, यमराजांचा मृत्यू झाल्यामुळे सृष्टीत विषमता निर्माण झाली आहे. पापी लोक ही थेट वैकुंठात जात आहेत. तरी कृपा करून यमधर्मांना उठवा. सृष्टीचा व्यवहार पूर्वीप्रमाणे चालू द्या. तेव्हा शिवजी म्हणाले, ब्रह्माजी, या सर्व घटनाक्रमाला कोण जबाबदार आहे? माझ्या भक्तांच्या वाटेला जायचे नाही अशी स्पष्ट आज्ञा असताना यमराज व त्यांचे दूत श्वेतकेतूंवर पाश का टाकत होते? यमधर्मांनी माझी अवज्ञा केल्यामुळेच त्यांना हे फळ भोगावे लागले आहे. तेव्हा ब्रह्माजींनी त्यांची क्षमा मागितली. शिवजींनी त्यांना पुन्हा बजावले. म्हणाले, यमराजांनी माझी भक्ती करणारे, माझे भजन पूजन नामस्मरण करणारे, माझे व्रत करणारे, माझ्यासाठी तपश्चर्या करणारे, भस्म रुद्राक्ष त्रिपुंड्र धारण करणारे अशा सर्वांना माझ्यासारखेच मानून त्यांना वंदन करावे. त्यांना यमलोकी नेऊ नये. ही माझी आज्ञा तुम्ही लिहून घ्या. ती शिवाज्ञा त्यांनी तात्काळ मान्य केली. त्यानंतर भगवान शंकरांच्या आज्ञेने त्यांच्या गणांनी भागीरथीचे जल आणले. ते शिवमंत्राने यमराजांवर शिंपडून त्यांना जिवंत केले. त्यांच्या गणांनाही उठवले. ब्रह्माजींनी त्यांना कैलासनाथांच्या पायावर घातले. त्यांना शिवाज्ञेचे पालन करण्यास सांगितले. शिवप्रभूंनी श्वेतकेतूंना शिवलोकी नेली. ही कथा सांगून ग्राहपत्याग्नी आपल्या मात्या पित्यांना म्हणाला, असा आहे शिवभक्तीचा प्रभाव. म्हणून भगवान शंकरांसारखे रक्षण करते दैवत आपल्या पाठीशी असताना तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. ते ऐकून वैश्वानर व सुचिस्मती यांना मोठे समाधान वाटले. अध्याय 9 समाप्त. काशीखंड कथासार यातील 9वा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे शिवभक्ती दृढ होईल, तुमची संतती सुलक्षणी होईल.